मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। अर्चिता अजित पवार विक्रोळी पूर्व इथे राहतात आणि सिद्धार्थ दीपक पंड्या हे पार्ले पश्चिमेला राहतात। कसं जमलं? कधी आहे लग्न? कशी चालली आहे लगबग? सारच जाणून घेऊया। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। माझं नाव अर्चिता अजित पवार। माझं नाव सिद्धार्थ पंड्या आहे। आम्ही दोघं खूप ऑपोजिट आहोत। तो खूप जास्ती शांत आणि समंजस आहे। ते जे पण म्हणतात मनात म्हणतात, मतलब दिल से बोलते। पहिल्या भेटीत मला काही तो असा जास्ती म्हणजे मला ते अजून फिलिंग्स आले नव्हते। तसं तसं टाईम गेला, तसं तसं आमची ओळख वाढत गेली, फ्रेंडशिप झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं। आणि सांगायचं तर मी रायडिंग करते, तो नाही करत, त्याच्यामुळे मला एक मस्त आणि सपोर्टिव असा पिलियन मिळाला आहे। अर्चिता जब भी राइड करती है तभी पीछे बैठ के मस्त आराम से बैठने को और आजू बाजू देखने को बहुत मज़ा आता है। लेकिन कभी कभी मन करता है कि मैं भी चलाऊं और उसको पीछे बिठा के किधर लेके जाऊं। दोघांनी एकमेकांसाठी टाईम काढून आणि घरच्यांना वेळ देऊन, त्याच्या आई पप्पांना, माझ्या मम्मी पप्पांना असं वेळ देऊन व्यवस्थित चालावं। शादी के बाद एक ही तमन्ना है दोनों की, पूरी दुनिया घूमनी है। द्या ओळख करून सगळ्यांची। हे माझे आई बाबा, नमस्कार। ती माझी सासूबाई, नमस्कार। जाऊबाई, नमस्कार। मामी नमस्कार। आणि एक मामी, नमस्कार। दोन्ही काक्या, नमस्कार। ती माझी बहीण, बर, ती माझी मावशी, नमस्कार। मावशी आणि एक मावशी आणि चारही मावश्या। अरे वा, आणि जे पाठी उभे आहेत ते माझे भाऊ, नमस्कार। माझा जिजू, नमस्कार। काका, हो, मामा आणि बाहू, आणि हे मावशीचे मिस्टर। नमस्कार नमस्कार। चला सगळं। आणि त्या दोन छोट्या आहेत त्या? हां, ही इदिका, ही ह्याची पुतणी आणि ती भाची माझी मायरा। नमस्कार तुम्हाला पण। तुमचं कुठलं बालपण? विक्रोळी। अच्छा, आणि तुमचं बालपण? विलेपार्ले। विलेपार्ले। पहिल्यापासून तुम्ही विलेपार्ले? पहिल्यापासून विलेपार्ले। घरी कोण कोण तुमच्या? आई बाबा आणि बहीण, तिचं लग्न झालंय। आई बाबा काय करायचे? बाबा लासन अँड टुब्रोमध्ये आता रिटायर्ड आहेत। आई हाऊसवाईफ। आणि तुमचे आई बाबा? आई हाऊसवाईफ आहे आणि बाबा बिझनेस आहे। कसं गेलं बालपण तुमचं? खूप छान। व्हेरी गुड। कधी आहे लग्न? खेळून गेलं। हां, हसून खेळून गेलं। हसून खेळून गेलं। तो गुजराती आहे। असू द्या, काही हरकत नाही, मी बघतो, तुम्ही नका टेन्शन घेऊ लगेच। हां, पण मला सांगा मग लग्न कधी? लग्न फेब्रुवारी। फेब्रुवारी। हां। आता सांगा, हे पार्ल्यात तुम्ही विक्रोळीत कसं काय जमलं? स्टार्ट असं झालं की कसं झालं? मी जाणार होती लंडनला। हां, तर जेव्हा मी घरी सांगितलं, घरच्यांची एकच अट होती की परत आल्यानंतर मुलं बघायला स्टार्ट करायचं। आपलं झी मराठीचं तुमचं आमचं जमलं आहे, तिथे मी रजिस्टर केलं आणि 2018मध्ये पूर्ण वर्ष आम्ही मुलं बघत होतो। तर समहाव नाही वर्कआउट झालं, नाही कोणी पसंत पडलं। मग तसं 2019 हे वर्ष आलं, तर सिद्धार्थ आणि मी म्युच्युअल फ्रेंड्स थ्रू जानेवारीमध्ये भेटलो। कसे काय भेटले हो तुम्ही? माझी एक कलीग होती, माझ्याबरोबर काम करत होती, ते सोडून ह्याची कंपनीला जॉईन झाली? हां, जॉईन अच्छा केलं। अच्छा। मग फ्रेंड्स थ्रू आम्ही भेटलो। तर त्याला माहीत होतं की ही सोलो रायडिंग, सोलो ट्रॅव्हलिंग करते, तर त्याला हे सगळं माहीत होतं। तर तुम्हाला कसं माहिती होतं? कलिंगने सांगितलं होतं। कलिक। अच्छा, त्यांचं काय वधूवर मंडळ आहे का तुमच्या? आहे कलिकचं? तिथं तेच काम आहे। हो, तेच काम आहे। हां, मग त्याचं ते लायकिंग आधीपासून होतं, अगदी भेटण्याच्या आधीपासून। तर मग त्यांनी फोन नाही उचलला की ती लोकं माझ्या फोनवरून ह्याला फोन लावायचे आणि उचलायचं, असे आमचे नंबर शेअर झाले। तर असे 4-5 महिने गेले, पण असं होतं की मला त्याच्या मनातलं माहीत होतं, त्याला माहीत नव्हतं, म्हणून तो थोडासा शाय आहे। काय झालं तुम्हाला? कधी वाटलं की भविष्यात ही मुलगी आपली बायको होऊ शकते? जस्ट वाटलं, आम्ही कधी वाटलं हे मला माहीत नाही, पण वाटलं की हा। पण कधी? एप्रिलला। एप्रिल, गेल्या एप्रिल? गेले एप्रिल। पण त्यापूर्वी तुम्ही कधी मुली लग्नासाठी बघितल्या नव्हत्या? एकच बघितली आणि ती आवडली आणि ती फायनल केली? फायनल। पण कसं वाटतंय आता? आता सगळं छान,
हां, तर असं झालं की कसं 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 सांग. तर मी त्याला सांगितलं की बघ आता मी एकतर तुला बघणं स्टॉप करणार किंवा दुसऱ्या मुलांना. तर पटकन तो बोलला की दुसरी मुलं बघणं बंद कर करून. मग मी पण त्याच्यातच बोलली की ठीक आहे घरी सांग. मग त्यांनी लगेच घरी सांगितलं त्याच्या आईला. तर मी माझ्या घरी सांगून गेलेली की असं असं मी भेटणार आहे त्याच्या घरच्यांना आणि छान असं वॉर्म वेलकम त्याच्या मम्मीनी. तुम्ही लंडनला किती वर्ष होता मग? वर्ष नाही, मी 1 महिन्यासाठी माझं इंडस्ट्रियल व्हिजिट होतं त्याच्यासाठी मी गेली. एकच महिना? एकच महिना. त्याच्यासाठी ही अट होती माझी. हो, आल्याबरोबर मुलं बघणार आणि लग्न करणार. येस. आता कसं वाटतंय? आता छान, सगळं व्यवस्थित. पण तुमच्या घरी काय रिॲक्शन होती? रिएक्शन काय नव्हती, सगळं खुश होतं की मी आतली फायनली मी लग्न करतो. तुम्ही काय करता? मी जॉब करतो IT सेक्टरमध्ये. अच्छा, म्हणजे तुम्ही लग्न करणार हेच त्यांच्यासाठी आनंदाचं होतं का? हेच आनंदात. पण त्यांची अशी काही अट नव्हती की गुजरातीच मुलगी पाहिजे किंवा असं काय? नाही 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 नाही, पेरेंट्स खूप ओपन माइंडेड आहे. फक्त फॅमिली आणि मुलगी चांगली पाहिजे ते त्याला मिळाली की ते खुश आहे. ते खुश आहे. अच्छा, तुमच्या घरी? आईची फर्स्ट रिॲक्शन अशी होती की अरेंज मॅरेज आहे ना, तर आपण आपला महाराष्ट्रीयनच बघूया. तर मी म्हटलं नाही, एकदा भेट करून. आणि मग जेव्हा मी फर्स्ट टाईम भेटायला गेलो तर माझ्या बाबांनी त्याच्या वडिलांना विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे करून. तर त्याचे पप्पा फक्त एक्सेप्टेड एवढं असं बोलले आणि तिथून सुरुवात झाली. पण त्यांचा स्वभाव कसा आहे? तो खूप शांत आहे, माझ्या एकदम ऑपोजिट आहे. एकदम समंजस, शांत आणि मी अगदी तंतन असं 10 कामं एकत्र, त्याच्यामुळे तुम्हाला बॅलन्स आउट करतो. तंतन करायला आवडते तुम्हाला? खूप छोट्या छोट्या गोष्टीवरून तंतन म्हणजे घाई गडबड चालू असते, 10 गोष्टी एकसाथ ट्राय आउट करायचं, नवीन काहीतरी शिकायचं, असं सगळं घाई गडबड चालू असते. मग आता तुमचं होकार येऊन किती महिने झाले? 11 नाही, मे पासून. मी मोजतो, काय सांग. मे पासून जून, जुलै, 7 महिने. 7 महिन्यात लग्न पण ठरलं, हो ना? पण तिकडच्या चालीरीती सगळ्या वेगळ्या, तुमच्याकडच्या वेगळ्या. मग आता कसं, ते टेन्शन नाही येत किंवा ते आव्हान नाही वाटत? नाही, ते सगळे मोठे सांभाळून घेतात. लग्न हे करणार, सांभाळून घ्यायचं घरातल्या मोठ्यांनी. रीती कशा, आपण जोपर्यंत ते एक्झिक्यूट नाही करत ते तोपर्यंत आपल्याला माहीत नसतं. तर ते आई 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 ती लोक बोलून सांभाळतात. पण तुम्ही दोघे बोलताना कसं बोलता? हिंदी, मराठी की गुजराती? त्याला मराठी पूर्णपणे येतं, मी गुजराती ट्राय करते बोलायला. म्हणजे कसं सांगा, आता त्यांच्याशी बोलायचं असेल हेच वाक्य, तर कसं बोलता तुम्ही त्यांच्याशी? मला असं बेसिक येतं, जमवानू छे, मुद्द्याचं येतं, मुद्द्याचं येतं. जेवणाचं बिवणाचं बाबा बाकी नाही काय आलं तरी चालेल. बरं, या टप्प्यावर पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार या दोघांना बघूया. या खेळात अँटीबॅक्टेरियल एक्सोचं एक चित्र तुम्हाला दाखवलं जाईल. 1 मिनिटात तुम्हाला हे चित्र पूर्ण करायचं आहे. ह्या असंख्य तुकड्यांमध्ये बरोबर चित्र जुळवायचं. ओके, दोघे मिळून ते करू शकता. येस. तुमची वेळ सुरू होते आत्ता. आणि हे चित्र पूर्ण केल्याबद्दल झी मराठीकडून हे चांदीचं नाणं अभिनंदन, आणि झी मराठीकडून हा चांदीचा कुंकवाचा करंडा अभिनंदन, आणि अँटीबॅक्टेरियल एक्सो यांच्याकडून ही भेट आहे. छान गप्पा सुरू आहेत, पण या तुमच्या लग्नाविषयी घरातल्यांना काय म्हणायचं आहे ते मला आता ऐकायचं आहे. पहिलं तुमच्या आईकडे. हा आई, नमस्कार. काय आता घरात लग्नाची लगबग सुरू झालेली आहे, हो, बरोबर? मुलीने पार्ल्यातला मुलगा बघितलेला आहे, कसं वाटतं आता तुम्हाला? नाही, खूप आनंद आहे. ती खूप हौशी आणि हुशार, अतिशय हुशार आहे ती. म्हणजे तिने शिक्षण पण छान घेतलं, सगळं स्वतःच्या पायावर, आणि सगळ्याची आवड असलेली. आणि तिला सासरही तसंच छान हौशी मिळालं. सासरची माणसं अतिशय छान आणि सुंदर आहेत. म्हणजे तिच्या सासूबाई खूप चांगले आहेत एकदम. त्यांच्या हसण्यातच दडलेलं आहे सगळं, खूप छान आहे. की पुढे त्यांनाच कामं करायची आहेत. अरे म्हणजे त्यांच्या हसण्यातच, अरे आपके हंसी में ही सब कुछ है कि आगे आपको ही काम करना है घर में. देखो है ना, किती मनापासून हसल्या. आणि जावयांबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, खूप शांत आहेत ते. म्हणजे अगदी खरंच एकदम संयमी आहेत.
चांगला स्वभाव आहे त्यांचा हो ना. आणि तिला सांभाळून घेतील ही अपेक्षा आहे त्यांच्याकडनं एक अपेक्षा काय आहे तुमची जावयांकडून. तिला सांभाळून घ्यावं. थोडी आपलं संस्कृती वेगळी आहे, प्रथा रीती रूढीरिवाज आपले वेगवेगळे आहेत, ते समजून घ्यावे, तिनेही समजून घ्यावे आणि एकमेकांचा आदर करावा आणि हसून खेळून राहावं सासू सासऱ्यांबरोबर. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? मुलगी सासरी निघालेली आहे, एकदम मस्त वाटतंय. आणि मी ज्यावेळेस यांना भेटायला गेलो अंधेरला त्यांच्या घरी, म्हणजे त्यांच्या सासू सासऱ्यांना, आणि त्यांना बघून आधी बघूया बोल फॅमिली कशी आहे ती बघूया. त्यांना बघून खरोखर मला आनंद झाला. आई वडील त्यांचे एकदम छान आहेत, बोलायला सुद्धा सुंदर आहेत, आणि त्याच्यामुळे मी लगेच तयार झालो. आता खुश आहे? एकदम खुश, एकदम खुश. नाही, आता दोन्ही आहे, म्हणजे एकीकडे ढोलही वाजणार आहेत आणि गरबा पण खेळणार आहे. हो की नाही? म्हणजे गोंधळ आणि गरबा असं दोन्हीचं कॉम्बिनेशन है, हो कि नहीं? अभी बहू आ रही है आपके घर में, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. हाँ, फिर अगर कुछ सलाह देना है अपने बेटे को तो क्या दोगे? सलाह मतलब वो दोनों बराबर संभल के एक साथ हंसी खुशी रहे, वो दोनों ऐसा ही. और ये बहू जो आने वाली है, हाँ, क्या एक्सपेक्टेशंस है, क्या अपेक्षा है? अपेक्षा कुछ नहीं, सब आए मिलजुल के रहे. मेरी एक बहू ऑलरेडी आ चुकी है. दोनों हंसी खुशी साथ में एंजॉय करे, सब लोग, हम लोग साथ में लाइफ एंजॉय करते हैं, वही है. अजून कोण बोल बोला. मी अलिशाची मावशी. अलिशा खरंच खूप छान हुशार आहे, ऑलराऊंडर आहे अलिशा. आणि आत्ता जसं तुम्ही म्हटलं ना भाऊजी, त्यांचं जाऊबाईंचा एक एपिसोड घ्यायचं आहे, तर मी म्हणते त्याआधी अजून एक एपिसोड घ्या अलिशाच्या आईबाबांचा. अरे वा. कारण त्यांचंसुद्धा आता लग्न होऊन 35 वर्ष झाली आणि त्यांचंसुद्धा हे लव्ह मॅरेज आहे. त्याच्या आधी 9 वर्ष त्यांचं मस्त फिल्डिंग चालली होती. आणि मावशींना बोलवत नाहीत, सगळं उघडून टाकतात. आणि गंमत म्हणजे भाऊजी, तुम्ही घरी येण्याकरता तिची खूपच धडपड चालायची. आणि मग 2005 पासून, त्याच्या आधीपासूनच भाऊजी नाही आले तरी भाऊजींची कातरणं मात्र ती छान गोळा करायची. त्याचा हा एक नमुना इकडे आहे की जे तुमची कातरणं 2006 पासूनचं. बापरे बापरे, दाखवा दाखवा. थांबा, नंतर बघतो. हां, एकत्र कुटुंबाचं सुख, हो, हे जे काही दडलं आहे. मस्त फोटो गणपतीचे आहे घरच्या. आणि तुमचं फॅमिलीचं आहे. अरे हो, 2006 सालचे. हो, उत्सव की महाराष्ट्र टाइम्स. की आदेश भाऊजी जरी घरी नाही आले तरी तुम्हाला मात्र तिने घराच्या एका कप्प्यात ठेवून दिलं 6 होतं. सालचे. तथाच तू पण तुमच्या हिरानंदानीच्या घराचं आहे. किती मस्त, किती छान. अरे ह्या आठवणी खरं तर फारच दुर्मिळ आहेत. मी रात्री पुन्हा रिपीट वाचलं ते, म्हणजे 2006 मध्ये वाचलं, पण पुन्हा काल 3 लेख वाचले तुमचे. अरे वा 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 वा, किती छान. बघितलं, त्याच्यात पुढे आहे एकत्र कुटुंबाचं सुख, पाठीमागे आहे महाकुटुंबाचा महाउत्सव, आणि तिसरं आहे तथास्तु. या तिन्हीची कॉम्बिनेशन तुम्हाला आहेत की एकत्र कुटुंब ठेवा, जाऊबाई आहेत, तुम्ही आहात, आनंदात राहा, आणि जे जे उत्सव आहेत ते सगळे तुमच्या कुटुंबाचे मोठे उत्सव असतील असे आपले महाराष्ट्रीयन पद्धतीचे आणि गुजराती पद्धतीचे साजरे करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रत्येक मनातल्या चांगल्या इच्छेला देव तथास्तु म्हणू, ही आमची प्रार्थना. व्हेरी गुड. किती मस्त. अरे वा, काय छान. आणि फॅमिली नंबर 1 होऊ द्या तुमची पण भविष्यात. हां, त्यासाठी त्यांच्यावर कमी रागवा. अलिशा बोल्ड अँड ब्युटिफुल, आणि दोघांची जोडी तर फारच सुंदर आहे. आणि त्याबरोबर मला हे सांगायचं, तुमचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम आम्ही अगदी आवर्जून बघतो. माझी आई 83 वयाची आहे, पण ती अगदी 6 वाजायला 5 मिनिटं असताना अगदी टी व्ही समोर हजर असते. आणि खूपच सुंदर तुम्ही त्याचं आयोजन प्रयोजन असतं. आणि दोघांची तर जोडी आम्हाला सगळ्यांनाच खूपच आवडली. आणि तिच्या सासरकडचे तर फारच मस्त आहेत, म्हणजे सगळे अगदी एकरूप झाल्यासारखे अगदी. बरं, आता तुमच्यासाठी हा पुढचा खेळ. तुम्ही एक चित्र काढायचं. चित्र काढल्यानंतर हे घरातले जे सगळे तज्ज्ञ मंडळी आहेत ती ते ओळखणार, आणि त्यांनी जर ते ओळखलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. पहिलं चित्र तुम्ही काढायचं आहे.
मांजर कुत्रा हाँ पार्ल्याला असतो असा कुत्रा का विक्रोळीत असतो? हा माझा डोक्यात असतो. मी आजपर्यंत असंख्य कुत्रे बघितले, सरपटणारा कुत्रा पहिल्यांदा बघितला. तुम्ही परत जर चित्र काढाल तर तुम्हाला कुत्र्याची शपथ आहे. या पुढचं चित्र तुम्हाला काढायचं. घ्या. झी मराठीकडून हा आहेर तुमच्यासाठी. अबे. या सगळ्या गप्पा सुरू असताना तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडून. सर, ही नवीन एक बिगिनिंग आहे, तर पुढे जाऊन काही हार्डशिप्स येतील किंवा काही निर्णय घेण्याचे टाईम येईल, तेव्हा ही पार्टनरशिप त्यांनी फर्म ठेवावी. ओके, डन. चला दुसरे. माझं फिटनेसकडे जास्ती कल आहे, तर मी कधी योगा किंवा मॅरेथॉन असं काही पार्टिसिपेट केलं तर त्यांनी ही शुड टॅग अलॉंग, त्यांनी सोबत यावं माझं. आणि त्याने फिटनेसकडे नाही लक्ष दिलं तरी चालेल. चालेल चालेल. 2, 3. आणि मला पेट्सची खूप आवड आहे. ओव्हरऑल मला ॲनिमल्स खूप आवडतात असं. तर पुढे जाऊन असं डॉगी वगैरे अडॉप्ट केला तर बेस्ट आहे. तर त्यांनी मॉमला कन्व्हिन्स करावं. बघतो. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. असं स्पेसिफिक काही नाही आहे, पण तरी मला ट्रॅव्हलिंग खूप आवडतो. तरी जिधर भी मैं जाऊँ उधर शी शुड जॉइन मी ओके. एंड शी शुड बी कंफर्टेबल, मतलब ऐसे किधर भी ट्रैवल रहने का वैसा. दूसरा सगळं मिलजुल के रहने का. हा बरोबर बरोबर, कळलं. एकत्र राहायचं सगळ्यांचं. ओके, सगळ्यांनी मिळून मिसळून राहा. मिळून राहावं. आणि तिसरा पेट बघतो. मला डॉग्सचा भीती वाटतो. तर आणि तिला डॉग्स खूप आवडतो. तर हे मांडवली करून बघते कोणता पेट. वा, काय गोड बोलले. वा वा. कोणता पेट घ्यायचंय. फिटनेस असल्यामुळे आपलं पेट पण बघा जरा. नाही पण तुम्हाला जीवाचा सांगतो, चटक आहे. होय ना, ते तसंच पाहिजे. काय हे बघा, आपल्या स्वभावात काही फार बदल होत नाही, आपल्या सवयी काही फार बदलत नाही. फक्त या सवयीमधून एकमेकांचा आदर राखला गेला पाहिजे, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर पाळीव प्राण्यांची आवड आहे, तिकडे प्रयत्न करणार आहेत. तेव्हा शुभेच्छा तुमच्या या आठवणीसाठी. आज सॉरी म्हणायचं असेल, क्षमा मागायची असेल तर कोणाला? सिद्धार्थचीच मागीन, कारण की असं काही पण हा आहेर आहे तुमच्यासाठी. झी मराठीकडून थँक्यू. भेटवस्तू. सासरी निघालेल्या ताईला झी मराठीकडून चांदीची अन्नपूर्णा अभिनंदन. आणि तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. या दोघांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या. नमस्कार.